रक्त वगैरे भरायला त्यांना आज घेतलेलं आहे. तर पत्र वगैरे द्यायचं चालू आहे, कारण का जे उपचार आहेत ते आजपासून चालू झाले. तर आपलं संस्थेचं पत्र या ठिकाणी द्यायचं. डॉक्टरांचं खरंच मनापासून धन्यवाद. तर त्यांनी चांगलं सहकार्य आज आपल्या ह्या बेघर बांधवांसाठी केलं, त्या ताईंसाठी केलं. तर हे आपलं YCM हॉस्पिटल जे पुण्यामध्ये आहे. तर जे काय खरंच सामान्य लोक असतील त्यांच्यावर या ठिकाणी उपचार होतात. तर आत्ता आम्ही आपल्या लेडीजला पण या ठिकाणी घेऊन आलो आहे. तर जे HIVची ट्रीटमेंट करणार आहेत तेही डॉक्टर आपले व्हिडिओ पाहत होते, ते ओळखीचे निघाले. ते म्हणजे व्यवस्थित त्यांच्यावर उपचार करू आणि पुढची ट्रीटमेंट कशी द्यायची त्यांना ते मी तुम्हाला समजून सांगतो. फक्त त्यांनी एक शब्द वापरताना चांगला वापरला का आपण यांच्यामध्ये जेवू शकतो, आपण यांच्यासोबत राहू शकतो, यांचा अंथरूण वापरू शकतो. फक्त त्यांना कधी असं वाटलं नाही पाहिजे का आपल्याला लय मोठा आजार झालेला आहे. तर तोच एक मोठा आजार असतो. तर ते एक वाक्य चांगलं वाटलं. तर आपणही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक शिका का ज्याला HIV झाला असेल त्याला वाळीत टाकू नका. तर त्यांना आपलंसं समजून घ्या, कारण का तो एक आजार भयानक जरी असला तरी आपण जर साथ दिली तर माणूस त्याच्यातूनही आपलं आयुष्य चांगलं जगू शकतो. नंबर सांगतो 77 0909 2527. याच्यावर आपण संपर्क करू शकता, बेघर बांधवांची माहिती देऊ शकता किंवा आपल्या परीने पुन्हा फुलाची पाकळी मदत करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. आणि सकाळपासून आमचे मामा असतील, आता आजी पण आहेत वरती. अक्षरशः म्हणजे ती लेडीज मनोरोग नाही, थोडं उपचाराला पण थोडा त्रास होतोय, कारण का ती जास्त कॉपरेट करत नाही उपचारासाठी. तरी तिथं कंटिन्यू थांबून राहायला लागते. आता जेरॉक्स वगैरे मारून म्हणलं जेवणाचं वगैरे नियोजन पाहू, तेव्हा आता निघालोय. तर व्हिडिओ पाहिला तर याच्या मागं कष्ट भरपूर आहे. तर ते समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.